कधी कधी अनेकांना वाटतं शेतकरी आपल्या शेतात तयार झालेल्या मालाला गरजेपेक्षा जास्त, किमतीपेक्षा जास्त हमीभावाची मागणी करत आहे. पण ती जी मागणी असते ना, ती परिस्थितीला किती धरून असते, ते वास्तवतेला किती धरून असते, आणि त्या मागणी मागं वर्षभर त्यानं केलेल्या काबाड कष्टाचं कशी राखरांगोळी होते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना लक्षात येईल. ही एक आशा आहे, अपेक्षा आहे. शेतकरी अवस्थेपेक्षा जास्त आपल्या उत्पादित मालाला भावाची मागणी करतो असं अनेकांचं म्हणणं आहे. अशा सर्व भावांना मी विनंती करेन, शेतकऱ्यांच्या त्या मागणीवरती तिखट आणि रोष व्यक्त करून प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर हे बघत जावा, वर्षभर उन्हातान्हात त्यानं केलेलं कष्ट भर पावसात कसं जळालेलं आहे, कसं हे पिवळं पडलेलं आहे. त्याचं स्वप्न भर पावसात कसं जळालेलं आहे, पाणी लागून असं पिवळं चूट पडलेलं आहे. आणि हे पाहिल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या बद्दल प्रतिक्रिया देणाऱ्या भावांना मी विनंती करेन, कृपया प्रतिक्रिया देताना आपल्या शेतकरी बांधवांच्या कष्टाच्या मूल्यांची ही जाणीव करत जावं. नमस्कार, मी बाबूराव अगलावे. खरं तर ऊसानंतर सोयाबीन ही शेतकऱ्यांच्या जीवनातलं, शेतकऱ्यांच्या स्वप्नातलं एक मोठं नगदी पीक. ऊस, त्यानंतर सोयाबीन आणि त्यानंतर तूर हे शेतकऱ्यांच्या नजरेतले नगदी पिकं. ज्या सोयाबीनच्या भरोशावर शेतकरी वर्षभरातले आपल्या घर प्रपंचातले, संसारातले स्वप्न रंगवतो, आपल्या वर्षभराचं आर्थिक नियोजन करतो, त्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा असा निसर्गाच्या एका कृपेने, अवकृपेने होतो. आणि ज्या वर्षभराचं शेतकऱ्याने नियोजन केलेलं असतं ते सारं गणितच चुकतं. कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भागाकार करायचा हे कळायचं राहूनच जातं. आणि आयुष्यामध्ये मांडलेल्या गणितामध्ये हळूहळू नकळत सारी वजाबाकी व्हायला सुरुवात होते. आयुष्यभर, वर्षभर उन्हातान्हात वाऱ्यात कष्ट करायचं आणि निसर्गाच्या अवकृपेमध्ये सगळं त्यामधून वजा व्हायचं. हे जे ठिकाण आहे त्याला शेती म्हणतात. आणि मी तुम्हाला हे दाखवत आहे. नमस्कार, मी आहे बाबूराव अगलावे, भादा, तालुका औसा, जिल्हा लातूर. ही आहे शेतकऱ्याची 2 शब्दातली छोटीशी व्यथा, जी आयुष्यभर शेतकऱ्यांना डोळ्यात पाणी आणायला भाग पडते. आयुष्यभर हाल अपेष्टा, काबाड कष्ट त्याचा पिछा सोडत नाहीत. ही आहे ही कॅमेऱ्यामध्ये टिपली चाललेली ही शेतकऱ्यांची वास्तवता. आता हे नुकसान सरकारी अधिकाऱ्यांच्या व्याख्येत बसतं का नाही याची एक शेतकऱ्यांना भीती आहे. बसत असेल तर शेतकऱ्यांच्या दुःखात थोडीशी मदत होईल, आणि जर बसत नसेल तर असं समजायला हरकत नाही, आपलं दुःख शेतकऱ्यांना स्वतःच पचवावं लागणार आहे. आपल्या अश्रू शेतकऱ्यांना स्वतःच पुसावं लागणार आहेत. ही आहे वास्तवता, अशी ही भयान वास्तवता. हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचं एवढं एक कारण आहे. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, ऑगस्टच्या शेवटच्या काही उरलेल्या दिवसामध्ये, ऑगस्ट 2025च्या शेवटच्या उरलेल्या काही दिवसामध्ये जो पाऊस झाला भादा आणि परिसरात, त्यामध्ये हे वास्तवता आहे. हे खरे तर अनेक शेतकऱ्यांचं अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. वर्षभर जे स्वप्नांचं घर सोयाबीन या पिकाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी मनामध्ये बांधलं होतं, ते निसर्गाच्या एका अवकृपेमुळं भर पावसातही सारं असं जळून गेलेलं आहे. आणि हा तुम्ही पाहत असलेला व्हिडिओतला हा त्याचा एक पुरावा आहे. सोयाबीनच्या पिकावरती काहीतरी उत्पन्न हातात येईल आणि त्यामुळं कुठलं तरी एखादं काम करता येईल, दवाखाना सारता येईल, लेकरांचं शिक्षण करता येईल, हे जर स्वप्न
अनेक शेतकऱ्यांनी पाहिलेलं असतं ते निसर्गाच्या अशा अवकृपेमुळं खरं तर मायनस होतं, वजा होतं. निसर्गाची एक अवकृपा होते. धो धो पाऊस कोसळतो आणि शेतकऱ्यानं मनात धरलेलं सोयाबीनचं हे पैशाचं झाड, सोयाबीनचं हे पैशाचं झाड असं पानं गाळायला लागतं आणि उरते फक्त काडी. झाडांचा सांगाडा ज्याच्या खाली, ज्या सावलीखाली शेतकरी पुन्हा कधीही बसू शकत नाही, ही वास्तवता आहे. नमस्कार, मी बाबराव आगलावे. हा सर्व व्हिडिओ तुम्हाला दाखवल्यानंतर, वास्तव परिस्थिती दाखवल्यानंतर मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारेन. शेतकऱ्यांचं एवढं मोठं दुःख, एवढी मोठी हानी, एवढं मोठं नुकसान सरकारी व्याख्येत बसतं का नाही, हे शेतकऱ्यांना कोणी सांगेल आणि कोणी आधार देईल? हा प्रश्न खरं तर अनुत्तरितच राहिला आहे. धन्यवाद.